स्थानिक रहिवाशांनी केलेल्या तक्रारीनंतर कोस्टल रोडवर बनवण्यात आलेला मेलडी रोड बॅरिकेड्स टाकून अखेर तात्पुरता बंद करण्यात आला। ही बातमी एबीपी माझानं खरं तर काल प्रसारित केली होती। लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला हा मेलडी रोड अवघ्या 2 महिन्यांमध्ये बंद पडल्यानं मुंबई महापालिका प्रशासनाच्या नियोजनावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। हा प्रकल्प राबवताना ध्वनी प्रदूषणासारख्या महत्त्वाच्या बाबींचा अभ्यास करण्यात आला होता का? स्थानिक रहिवाशांना होणाऱ्या संभाव्य त्रासाचा विचार झाला होता का? असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत। पाहूयात आमचा प्रतिनिधी ईशान देशमुखनं घेतलेला आढावा। देशातील पहिला संगीत मार्ग जो 2 महिन्यापूर्वी उद्घाटन झालं ते म्हणजे कोस्टल रोडवरचं मेलडी रस्ता। यावरती जय हो या गाण्याची धून ही ऐकू येते आणि याचं उद्घाटन थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून झालं। पण सध्या हा रस्ता हा बंद करण्यात आला आहे। ब्रिज कँडी इकडे जे रहिवासी राहतात त्यांनी याची तक्रार थेट आयुक्तांकडे मुंबई महानगरपालिकेच्या त्याचसोबत मुख्यमंत्री कार्यालयाकडे केली की या गाण्याच्या आवाजामुळे या डेसिबलमुळे आमच्या शांततेला भंग होत आहे आणि यामुळेच आता मुंबई महानगरपालिकेने काही दिवसांसाठी हा मेलडी रस्ता हा बंद करण्यात आला आहे। सध्या आपण बघू शकतो कशा प्रकारे बॅरिकेटिंग लावून हा रस्ता हा सध्या बंद करण्यात आला आहे। 80 ची स्पीड ज्यावेळीस वाहनांना असते त्यावेळीसच हा गाणं जय हो हे या रस्त्यावरती ऐकू येतं। पण सध्या हा रस्ता संपूर्णपणे रहिवाशांनी जी तक्रार केली त्यामुळे आता बंद करण्यात आला आहे। कॅमेरामन प्रशांत मानेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। आणि मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी मेलडी रोडच्या मुद्द्यावर काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया। कोस्टल रोड हो या बाकी की चीजें हो, कंसल्टेंट अपॉइंट हम करते हैं और कंसल्टेंट बहुत लार्ज स्केल पे सारी चीजों को कलेक्ट नहीं कर पाते हैं। मैं ये इसलिए कहना चाहता हूं कि बहुत सी जगह पे ऐसा हुआ है, डिजाइन चेंज हुए, बाकी की चीजें चेंज हुई है। जब आपको मालूम था कि ब्रिज कैनेडी के वो ब्रिज जो है जब जाएगा तो उससे वहां के रेसिडेंट्स को तकलीफ होगी, तो फिर आपकी डिजाइन पहले ही उस तरह से क्यों नहीं हुई, उसको क्यों रोका नहीं गया पहले? आज 8 करोड़ रुपया खर्च करके, मुझे जो जानकारी मिली है, इतना पैसा खर्च करके अगर वो बन गया है और उसके बाद वहां के लोगों को तकलीफ हो रही है तो फिर क्या फायदा है इसका? मंडळी, मुंबई पुणे मार्गावर धावणारी भारतातली पहिली सुपरफास्ट आणि विजेवर चालणारी ट्रेन असलेल्या डेक्कन क्वीन एक्सप्रेसचा मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वतीनं आज खास गौरव करण्यात आला।